वक्तृत्व म्हणजे केवळ बोलणे नव्हे तर विचारांना हृदयापर्यंत पोहोचवण्याची कला आहे, जी आपल्या ह्या वक्त्याने उत्तमरित्या साकारली. 7वा वक्ता शिवाजी गृहाचा कैडेट प्रणित गांगुर्डे. नभात झेप घेण्याआधी जमिनीवर पावले असावी लागतात. स्वप्न कितीही मोठे असले तरीही ते पावलांनीच गाठावे लागतात. विषयाची प्रभावी मांडणी करण्यास त्याने मंचावर यावे. कैडेट प्रणित. नभात झेप घेण्याआधी पावले जमिनीवर असावी लागतात. अहो, नभात झेप घेण्याआधी पावले जमिनीवर असावी लागतात. स्वप्न कितीही मोठे असू दे तर ते पुढच्या पावलांनीच गाठावे लागतात, पुढच्या पावलांनीच गाठावे लागतात. रक्त सळसळ सैनिकाचे ध्येय अथांग सागरासारखे, रक्त सळसळ सैनिकाचे ध्येय अथांग सागरासारखे. पण एक मात्र विसरू नका, रणभूमीवर विजय फक्त पुढच्या पावलांनीच मिळतात, पुढच्या पावलांनीच मिळतात. शिवसंध्या. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्राचार्य, निरीक्षक, विवेकी निर्णायकगण, शिक्षकगण आणि इथे उपस्थित माझ्या तमाम सैनिकी बंधू व भगिनींनो, आज मी कैडेट प्रणित माझ्या शिवाजी सदैला दर्शवून ह्या सैनिक स्कूलच्या पवित्र मंचावर अतिशय विचार करणारा विषय म्हणजेच की स्वप्न मोठे की पावले ह्या विषयावर माझे मनोगत मांडणार आहे. तर मित्रांनो, हे सर्व बाजूला सोडा आणि मला सांगा, एका सैनिकाचे स्वप्न काय असते? देशाचे संरक्षण, शत्रूचा पराभव आणि तिरंग्याची शान. मित्रांनो, हे स्वप्न हिमालया एवढे उत्तुंग आहे. पण मला सांगा, जेव्हा एक सैनिक सियाचीन मध्ये उणे 40 पदवी तापमानात रात्रीचा पहारा देतो, तेव्हा त्याने बर्फात टाकलेलं प्रत्येक एक खंबीर पाऊल देखील त्याला स्वप्न हे दिशा दाखवणारे होका यंत्र आहे. आणि त्याच होका यंत्राच्या दिशेने जाणारे रस्ते म्हणजेच त्याचे पावले आहेत. अरे मित्रांनो, कोण म्हणतं स्वप्न बघणं वाईट आहे? मी म्हणतो स्वप्न पहा, कारण ज्याच्या डोळ्यांवर स्वप्न नाही तो मात्र एका जिवंत प्रेतासारखाच. अरे मित्रांनो, इतिहास पाहिला तर इतिहास म्हणतो की असे अनेक थोर व्यक्ती घडून गेले, पण त्या थोर व्यक्तींच्या स्वप्न अनेक मोठी होती, पण त्यांच्या स्वप्नांहूनही जास्त त्यांची पावले मोठी होती. ह्यासाठी संस्कृत मध्ये एक वाक्य देखील आहे, उद्यमेन हि सिद्ध्यन्यते कार्यानी नमो नयन. ह्याचा अर्थ आहे, फक्त इच्छा आणि कृती बाळगून आपण आपल्या कर्तव्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यासाठी पावले उचलावी लागतात. अहो, असे थोर एक उदाहरण घडून गेले. त्यामधलं पहिलं उदाहरण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. यांचं नाव काढल्यावर डोळ्यासमोर काय येते? परमाणू. अहो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे स्वप्न आभाळा एवढे उंच होते, पण त्यांची पावले, त्यांचे कष्ट, त्यांचा अभ्यास हे त्यांच्या स्वप्नांहूनही मोठी होती. अहो, मुघलांच्या तावडीत असून एका महानशा मातेने पाहिलेले स्वप्ने तिच्या 16 वर्षे पोराने सिद्ध करून दाखवले. ती महान माता होती आपल्या जिजाऊ आणि ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी प्रत्येक एक गड जिंकताना त्याच्यावर टाकलेले खंबीर पाऊल देखील ते त्यांचे पावले होते. अरे मित्रांनो, लष्कराचा पहिला नियम काय आहे? ऍक्शन. सैनिक स्कूल मध्ये आपल्याला काय शिकवले जाते? कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. येथे स्वप्न स्वप्न बढायचे असे म्हटले जात नाही. मित्रांनो, लष्कराचा पहिला नियम असतो ऍक्शन. त्याप्रमाणेच कारगिल युद्धात आपल्याला टायगर हिल जिंकणे हे फार महत्वाचे होते आणि ते सर्वांचे स्वप्न देखील होते. पण हे स्वप्न तेव्हाच साकार झाले जेव्हा आपल्या सैनिकांनी छातीवर गोळ्या झेलल्या, रक्त रक्त थेंब सांडले आणि एक इंच जमिनीवर पाऊल ठेवले. मित्रांनो, शेवटी जाता जाता एवढंच बोलीन, पावले आणि स्वप्न हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे, पण ते कसं सिद्ध करावं हे आपल्यावर असते. जर स्वप्न हे ध्येय असेल तर पावले धैर्य आणि दृढ निश्चय आहे. घ्या शपथ की इथून पुढे आपण आपल्या पावलांवर जास्त लक्ष द्यायचं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. खरोखरच आत्मविश्वास. आजच्या स्पर्धेतील सर्वाधिक मानाचा प्रथम क्रमांक मिळालाय कैडेट प्रणित गांगुर्डे, शिवाजी हाऊस. सहभाग प्रमाणपत्र कैडेट सात्विक मुळे,